दोस्तांनो, वंदे मातरम. आपल्याला येणाऱ्या नवोदय परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या व्हिडिओमध्ये नवोदय परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण अभ्यासणार आहोत. तो घटक म्हणजे अन्न घटक. तर चला तर आपण पाहूया. मग शरीराचे आपले सुपर हिरोज आहेत जे आपल्याला अन्न घटकातून भेटणार आहेत, ते आपण या पाठात पाहणार आहोत. बघा, अन्नातील पोषक घटक आणि संतुलित आहार. अन्नातील पोषक घटक आणि संतुलित आहार हे आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही ते चित्र पाहताय बालदोस्तांनो, बरोबर. जर आपलं आरोग्य उत्तम राहायचं असेल, आपली शरीर यष्टी अगदी सुडोल आणि सुव्यवस्थित हवी असेल तुम्हाला, तर आपल्याला ह्या सर्व अन्न घटकाची आवश्यकता आहे. या सगळ्या अन्न पदार्थांमधून आपल्याला वेगवेगळे आवश्यक असणारे पोषक घटक भेटत असतात. तुम्हाला इथे दाखवलंय, दूध आहे, कडधान्यापासून आपल्या डाळी आहेत, फळे आहेत, पालेभाज्या आहेत. या सर्व अन्न पदार्थांमधून आपल्याला वेगवेगळे पोषक घटक भेटत असतात. तेव्हा मग आपली बॉडी जे आहे, आपले शरीर आहे ना बाळांनो, संतुलित, सुडोल आणि आपलं आरोग्य उत्तम राहतं. मग चला तर आपण पाहूया हे अन्न घटक कोणत्या प्रकारचे आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. आपल्या शरीराला कशाची गरज असते बाळांनो? बघा, आपलं जे शरीर आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी, आरोग्य उत्तम राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर बघूया. काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते. आपल्याला कुठलंही काम जर करायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला ऊर्जेशिवाय काम होणं शक्य नाही. म्हणून कुठलंही काम करण्यासाठी आपल्याकडे ऊर्जा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या शरीराची बांधणी झाली पाहिजे व्यवस्थित, बरोबर की नाही? कसंही येडं वाकडं आपलं शरीर वाढलेलं तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. असा 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 वाढला तर आवडेल का रे? किंवा ठेंगू राहिले तर आवडेल का? नाही. किंवा भलतेच उंच झाले तरी पण नाही तुम्हाला आवडणार. म्हणजे तुमचं शरीर अगदी व्यवस्थित, तुमच्या शरीराची बांधणी जी आहे व्यवस्थित झाली तर तुम्हाला सुद्धा आवडते. म्हणजे आपल्या शरीराची व्यवस्थित बांधणी झाली पाहिजे, व्यवस्थित वाढ झाली पाहिजे, बरोबर की नाही? दुसरी गोष्ट आहे, आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित आहे, बरोबर ना? आपण सुडोलपर्यंत दिसतो, पण जर आपल्याला वेगवेगळे आजार होत असतील तर काय उपयोग आहे? आपण काम करू शकतो का? नाही. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळणं ते सुद्धा आवश्यक आहे. हे तिन्ही घटक आपल्याला म्हणजे गोष्टी महत्वाच्या आहेत, की काम करण्यासाठी ऊर्जा, वाढीसाठी शरीर बांधणी पण आपल्याला आवश्यक आहे, आजारापासून आपल्याला संरक्षण मिळणं सुद्धा आवश्यक आहे. मग हे कसं मिळू शकतं? ह्या आपल्या गरजा कशा पूर्ण होऊ शकतात? तर या गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपण अन्न पदार्थ खात असतो आणि या अन्न पदार्थामध्ये वेगवेगळे घटक असतात. ते घटक कोणते असतात ते आता आपण पाहूया पुढच्या स्लाइड वरती. मित्रांनो बघा, जे आपले अन्न घटक आहेत, आपल्या शरीराला हे सगळे घटक पुरवण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ते महत्वाचे आपले 4 घटक आहेत. लक्ष द्या इकडं. 1 नंबर आहे कर्बोदके, दुसरं आहे स्निग्ध पदार्थ, तिसरं आहे प्रथिने आणि चौथा जो आवश्यक घटक आहे बालदोस्तांनो, जीवनसत्वे आणि खनिजे. ह्या 4 गोष्टी तुम्हाला अतिशय आवश्यक आहेत. ज्यांना हे 4 गोष्टी, 4 घटक अन्न पदार्थातून मिळतात ना, त्याचं आरोग्य एकदम उत्तम राहतं आणि त्याला काम करण्याला उत्साह पण वाटतो. म्हणून आपल्याला हे 4 घटक आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यातला आपण पहिला घटक मित्रांनो अभ्यासूया. पहिला जो घटक आहे बालदोस्तांनो, तो आहे कर्बोदके. कोणता आहे? कर्बोदके. त्याला आपण इंग्रजीमध्ये कार्बोहायड्रेट्स असं म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे कर्बोदके आहेत जणू काय ऊर्जेचे जनरेटर आहेत. ज्याप्रमाणे जनरेटर काय करतात बाळांनो? ऊर्जा निर्मिती करतात, बरोबर की नाही? तेव्हा कुठं आपल्या घरात लाईट लागते, वेगवेगळे इंधन वेगवेगळे जे साधनं आहेत घरातले, मिक्सर वगैरे, हे सगळे यंत्र काम करतात. कशावर करतात रे? ऊर्जेवर करत असतात. मग आपल्या शरीराला सुद्धा, आपल्या शरीरातले वेगवेगळे अवयव, वेगवेगळ्या संस्था आहेत, ते काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. आणि हे ऊर्जेचे जनरेटरचं काम कोण करते? तर बाळांनो, कर्बोदके करत असतात. लक्षात आलं तुम्हाला? शरीराला सर्वाधिक आणि त्वरित ऊर्जा जर मिळवून देण्याचं काम करत असतील तर ते काय करतात? कर्बोदके करत असतात. शरीराला सर्वाधिक आणि एकदम तात्काळ ऊर्जा प्राप्त करून कुठून भेटते रे? कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स पासून भेटत असते. ज्याप्रमाणे ते बॅटरी दाखवली आपल्याला, एखादी बॅटरी आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, मोबाईलला चार्जिंग मिळाली तरच मोबाईल काम करू शकतो, बरोबर की नाही? मोबाईलच्या बॅटरीमध्ये चार्जिंग नसेल तर चालतो का मोबाईल? नाही, बंद पडून जातो. अगदी तसंच बालदोस्तांनो, तुम्ही बॅटरी पाहिली असेल तर त्या बॅटरी चालवण्यासाठी आतमध्ये सेल असतात. आपण ते सेल चार्जिंग करत असतो, बरोबर की नाही? सेल जर उतरले
तर प्रकाश पडेल का बॅटरीचा? नाही पडणार या ठिकाणी. मग हा सेल जो आहे चार्ज करण्याचं काम काय करते? इलेक्ट्रिक विद्युत करत असते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीराची बॅटरी समजून घ्या. म्हणजे आपल्या शरीराला जे ऊर्जा प्राप्त होणार आहे ते वेगवेगळ्या अन्न घटकातून होणार आहे. ते चार्ज करण्याचं काम हे काय करतात? कर्बोदके करत असतात. ज्या या ठिकाणी बघा बटाटे आहेत, गहू आहे, वेगवेगळी फळं आहेत. या फळांमधून या पदार्थांमधून आपल्याला काय भेटत असते? ऊर्जा भेटत असते. हे कर्बोदके जे आहेत कर्बोदकांचे मुख्य 3 प्रकार पडत असतात. आपण ते बघूया की कर्बोदकाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत ते पाहूया. बघा पहिला प्रकार आहे बालदोस्तानो पिष्टमय पदार्थ. मी अगोदर तुम्हाला तिन्ही प्रकार सांगणार आहे. पिष्टमय पदार्थ पहिला आहे पिष्टमय पदार्थ, बरोबर. दुसरा आहे शर्करा आणि तिसरा आहे तंतुमय पदार्थ. कोणता? तंतुमय पदार्थ. हे बालदोस्तानो कर्बोदकेचे 3 प्रकार आहेत जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातला आपण पहिला प्रकार अभ्यासूया. बघा पिष्टमय पदार्थ. बघा ज्या पदार्थामध्ये बालदोस्तानो पिष्ट असतो त्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात. उदाहरण बघा ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, बटाटा या सर्वांमध्ये काय असतो रे? पिष्ट असतो. तर त्याला म्हणतात पिष्टमय पदार्थ म्हणतात. आपण पिष्टमय पदार्थाचे स्त्रोत कोणते आहेत? स्त्रोत म्हणजे ज्या अन्न पदार्थातून पिष्टमय पदार्थ भेटतात, बरोबर की त्याला म्हणतात पिष्टमय पदार्थाचे स्त्रोत. तर बघा इकडे गहू आहे, ज्वारी, तांदूळ, बटाटे, बाजरी हे काय आहेत रे? पिष्टमय पदार्थ आहेत. या पिष्टमय पदार्थातून काय भेटत असते? ऊर्जा भेटत असते. ऊर्जेचे स्त्रोत आहेत. बघा मग आता हे पिष्टमय पदार्थ आपल्या आहारात असणं गरजेचं आहे, जे कर्बोदकेचाच एक भाग आहे. आता पिष्टमय पदार्थ कसे ओळखायचे? आपण पिष्टमय पदार्थ एखादा आहे किंवा नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर या ठिकाणी बघा बटाटा दिसतोय बालदोस्तानो. हा बटाटा बघा दिसतोय इथं बटाटा, बरोबर. या बटाट्यावरती बघा निळसर काळा डाग पडलाय, बरोबर. काळसर निळा डाग पडलेला आहे. जर पिष्टमय पदार्थ आपण घेतला कुठलाही बटाटा कापा तुम्ही, त्यात पिष्ट असतो आणि या पिष्टमय पदार्थावर जर आपण आयोडीनचे जर थेंब टाकले, काय टाकले? आयोडीनचे जर थेंब टाकले तर तो पिष्टमय पदार्थ आपल्याला काळसर निळा होतो. पिष्टमयवर आयोडीनची जर चाचणी केल्यास त्याचा रंग काय होतो रे? काळसर निळा होतो. म्हणजे परीक्षेत प्रश्न बनवू शकतो बघा. एखादा पदार्थ पिष्टमय पदार्थ आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखाल? तर त्याचं उत्तर साहजिकच आहे की आयोडीनचे थेंब आपण त्यावर टाकले असता ते काळसर निळा रंग त्या पदार्थाचा होतो. हे पिष्टमय पदार्थ आपण पाहिलेला आहे. यानंतरचा कर्बोदकेमधील आपल्याला दुसरा जो प्रकार आहे तो आपण अभ्यासणार आहोत. दुसरा आहे बालदोस्तानो शर्करा. आपण आपल्या रोजच्या व्यवहारातल्या साखर पण म्हणतो, बरोबर की नाही? शुगर्स. आता बघा फळे ज्यामध्ये आंबा, केळी, त्याचबरोबर मध आणि ऊसामध्ये सुक्रोज असते, नैसर्गिक शर्करा असते. जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बाळांनो फळं खातो, बरोबर. तुम्ही ऍपल खाता, केळी खाता, द्राक्ष खाता. अगदी सगळ्या फळांमध्ये काय असते रे बाळांनो? शर्करा असते, म्हणजे साखर असते. वेगवेगळ्या प्रकारच्या साखरेचे प्रकार असतात. जसं ऊसामध्ये नैसर्गिक सुक्रोज नावाची साखर असते. कोणती? सुक्रोज नावाची साखर कुठे असते? ऊसामध्ये असते, त्याला सुक्रोज म्हणतात. या सगळ्या शर्करा आहेत. या शर्करा काय करतात? आपल्याला त्वरित ऊर्जा निर्माण करतात. आपल्या शरीरात काय करतात? त्वरित ऊर्जा निर्माण करतात. आपण जर केळी खाली, बघा अनेक खेळाडू खेळल्यानंतर लगेच केळी खातात का? जर तुमच्या शरीरात तुम्हाला लगेच उष्णतेची गरज असेल, ऊर्जेची गरज असेल तर आपण केळी खाली तर इन्स्टंट आपल्याला अगदी त्वरित क्षणात आपल्याला काय शरीराला ऊर्जा भेटत असते. म्हणून केळी आणि मध, ऊस हे काय त्वरित ऊर्जा देणारे पदार्थ आहेत. बघा या जे पदार्थ आहेत ऊर्जा देणारे यांच्या जीवनातून शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. कर्बोदकेचा जो दुसरा प्रकार आहे तो शर्करा आता आपण अभ्यासला आहे. यानंतर आपण कर्बोदकेचा तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार जो आहे बालदोस्तांचा आहे तंतुमय पदार्थ. हे तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्न घटकात असणं अतिशय आवश्यक आहे. बघा हे तंतुमय पदार्थ काय करत असतात आणि तंतुमय पदार्थाचे मुख्य स्रोत कोणते आहेत? बघा धान्याचा कोंडा. काय आहे? धान्याचा कोंडा, फळांच्या साली आणि पालेभाज्या हे काय आहेत रे? हे पदार्थ शरीरात पचत नाहीत बाळांनो, पण काय करत असतात? आपल्या जे शरीराचे अन्न घटक आहेत, बरोबर की नाही, तो भाग अन्न पदार्थांना पुढे ढकलण्याचं काम करत असतो.
म्हणजे हे तंतुमय पदार्थ आहेत, हे शरीरात पचत नाही तर पचनास काय करतात, थोडक्यात मदत करतात, किंवा पचला जो भाग आहे शरीरात उरलेला चौथा आहे तो पुढे ढकलण्याचं किंवा अन्न पदार्थ शरीरातून पुढे पुढे ढकलण्याचं काम काय करत असतात, हे तंतुमय पदार्थ करत असतात. कारण ह्यांनी जर पुढे ढकललं तरच अन्न पदार्थ पुढे जातील का नाही, बरोबर ना, नाहीतर एका जागेवरच काय असतील, बसून ते थांबून जातील. म्हणून धान्याचा कोंडा, फळांच्या साली, पालेभाज्या यामध्ये काय असतात रे, तंतुमय पदार्थ असतात. जे आपण धान्य खातो त्यातले सगळे जे वरी टरफल असं धान्यावर, त्याला आपण कोंडा म्हणतो. धान्याचा हा कोंडा झाला. फळांच्या साली, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आहेत, या सगळ्यामध्ये काय असतात, तंतुमय पदार्थ असतात. मग तंतुमय पदार्थ जास्त खात जा, तर मग तुम्हाला काय, तुमच्या पोटाचे तुम्हाला विकार होणार नाहीत. या ठिकाणी सुंदर असं चित्र दाखवले बालदोस्तांनो बघा. हे धान्याच्या भाकरी आहेत, यामध्ये कोंडा असतो आणि यांच्या हातात ब्रश दिलेला आहे कोंड्यामध्ये. इथं बघा फळाच्या साली दिसते तुम्हाला, सफरचंदाची साल आहे, केळी आहे, याच्या पण हातात ब्रश दिसते, बरोबर ना. आणि हा पालक आहे, याच्या पण हातात काय दिसते, ब्रश दिसते. हे काय करत आहेत रे, अन्न पदार्थ जे खाल्लेले आपण अन्न पदार्थ, अन्न घटक आहेत, ते पुढे 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 ढकलण्याचं काम करून शरीराच्या बाहेर काढण्याचं काम कोण करतात, तंतुमय पदार्थ करत असतात. आपण खाल्लेलं अन्न जर आपल्या शरीराच्या बाहेर पडलंच नाही समजा, तर काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे, पोट दुखतं, बरोबर की नाही, तुम्हाला बेचैन होता तुम्ही, अनेक प्रकारचे पोटाचे आजार पण होऊ शकतात, बरोबर ना, गॅस पकडतो. मग हे जर गॅस पकडणार नाही समजा, पोट फुगणार नाही, पोट दुखणार नाही, तर काय खावं लागेल, तर तंतुमय पदार्थ खावे लागतील. बघा इथं अन्न पुढे सरकवण्यासाठी आणि बद्धकोष्ठता एक पोटासंदर्भात बालदोस्तांनो आजार आहे. जो अन्नाचं पचन जर नीट झाले नाही किंवा अन्न पदार्थ पुढे ढकलले गेले नाहीत आणि टॉयलेट जर व्यवस्थित झाली नाही, तर काय बद्धकोष्ठतासारखे आजार होऊ शकतात. म्हणून हे बद्धकोष्ठता जर टाळायची असेल आणि अन्न पुढे सरकवायचं असेल, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तंतुमय पदार्थ खाणं आहारामध्ये आवश्यक आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये फायबर्स म्हणतो, बरोबर की नाही. म्हणून आपल्याला डॉक्टर काय करतात रे, सफरचंद साला सकट खायला सांगतात, सालीसहित. चिकू आहेत, आपण धुवून ते साली सकट खाल्ले पाहिजे. काय होईल, त्यामुळे आपलं अन्नपचन चांगलं होईल. आता आपण पुढचा घटक पाहूया. आता आपण काय केलं बालदोस्तांनो, कर्बोदकेमध्ये 3 त्याचे प्रकार पाहिले, जसं की पिष्टमय पदार्थ पाहिले, शर्करा पाहिला आणि आता आपण पाहिलं तंतुमय पदार्थ. हे कर्बोदकेचे काय आहेत, 3 प्रकार आहेत. ह्या तिन्ही मधून काय भेटतात, आपल्याला कर्बोदकेच भेटतात आणि त्यातूनच आपल्याला काय भेटत असते, शरीराला ऊर्जा भेटत असते. आता अन्न घटक जे दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो अतिशय आवश्यक आहे, तो आता आपण पाहूया. तो पदार्थ आहे स्निग्ध पदार्थ. कोणता आहे, स्निग्ध पदार्थ. त्याला इंग्रजीमध्ये फॅट्स असं म्हणतात. काय म्हणतात, फॅट्स. स्निग्ध पदार्थ दुप्पट ऊर्जा आणि संरक्षण ढाल. पिष्टमय पदार्थापेक्षा किंवा कर्बोदकेपेक्षा, पिष्टमय पदार्थापेक्षा कर्बोदके आपण जे घेतले त्या पदार्थापेक्षा काय असतं रे, दुप्पट ऊर्जा काय असते आपल्यामध्ये, स्निग्ध पदार्थ असते. कर्बोदकांपेक्षा दुप्पट ऊर्जा काय असते, स्निग्ध पदार्थ असते. म्हणून दुप्पट ऊर्जा आणि संरक्षण ढाल. आपल्या शरीराचं जर संरक्षण करायचं असेल तर ते संरक्षण होण्यासाठी स्निग्ध पदार्थ खाणं अतिशय आवश्यक आहे. स्निग्ध पदार्थामुळे काय होते, शरीरामध्ये फॅट्स तयार होतात. काय होतात, फॅट्स. थोडक्यात शरीरावरती चरबी तयार होते, बरोबर की नाही. चरबी असते नाही, ही तयार कुणामुळे होते, स्निग्ध पदार्थामुळे होते. आणि ही जी चरबी आहे ती आपल्या काय करत असते रे, शरीराच्या आतल्या अवयवांचं संरक्षण करत असते. इथे बघू शकता तुम्ही, आतले जे अवयव आहेत नाजूक, ह्याच्या बाजूला काय, हे जे जॉकेट घातलेले आहे, बरोबर ना, स्वेटर सारखं जॅकेट घातले ना, ते कशाचं आहे, थोडक्यात ही चरबी आहे, बरोबर ना. हे चरबीचं जॉकेट काय करत असतं, आतले अवयव आपले सुरक्षित ठेवत असतं. आपल्या शरीरावर चरबीचं थरच नाही आहे, समजा हाड वगैरे आहेत, आतले अवयव आहेत, इंद्रिय आहेत, लगेच आपल्या लगेच डायरेक्ट जण हाडाला लागला असतं का नाही, बरोबर ना. त्वचेच्या खाली चरबीचे थर आहेत म्हणून डायरेक्ट आपल्याला इजा होत नाही. म्हणून ते शरीराच्या संरक्षण ढाल म्हणून आपलं काम करत असतात. आता बघा, तेल, तूप, लोणी आणि अंड्यातील बलक यामधून काय भेटतात रे, स्निग्ध पदार्थ भेटतात. तेल, तूप, लोणी आणि अंड्यातील बलक यातून आपल्याला स्निग्ध पदार्थ भेटत असतात. बघा या ठिकाणी चित्र बोलकं दिलेलं आहे बालदोस्तांनो. कर्बोदके 50% ऊर्जा भेटते कर्बोदकेमधून, तर स्निग्ध पदार्थामध्ये 100%. किती, 100%. म्हणजेच गुणिले 2, अर्थात स्निग्ध पदार्थामध्ये कर्बोदकेपेक्षा दुप्पट ऊर्जा असते. किती,
दुप्पट ऊर्जा असते. कर्बोदकांपेक्षा स्निग्ध पदार्थात दुप्पट ऊर्जा असते. आता हे जे स्निग्ध पदार्थ आहेत बालदोस्तांनो, बघा, त्वचेखाली चरबी शरीराची उष्णतेचे राखण करते. जे आपली त्वचेच्या खाली जे चरबीचे थर आहे, चरबी तयार झाले, ती काय करते रे, आपल्या शरीराची उष्णता राखण्याचं काम करत असते. आपल्या शरीराला उष्णतेची गरज आहे की नाही, गरम उबदार राहिलं पाहिजे की नाही शरीर, मग हे शरीराची ऊब राखण्याचं काम कोण करते, हे चरबीचा थर करत असते. म्हणून आवश्यक आहे का नाही, येस आवश्यक आहे. दुसरं आहे आंतर इंद्रियांना धक्क्यापासून संरक्षण देते. जे इंटरनल आपले जे ऑर्गन्स आहेत, आतमधले शरीराच्या आतमधले इंद्रिय आहेत, त्यांना जर बाह्य धक्का जो आहे त्यापासून संरक्षण देण्याचं काम काय करत असते, स्निग्ध पदार्थ करत असते किंवा आपल्या अंगाचा चरबीचा थर करत असते. या चरबीचा थर म्हणजेच काय आहेत, फॅट्स आहेत आणि स्निग्ध पदार्थ आहेत. अशा प्रकारे हा स्निग्ध पदार्थ हा दुसरा आपण आवश्यक अन्न घटक पाहिला. आपण तिसऱ्या अन्न घटकाकडे जाऊया. चला तिसरा अन्न घटक पाहूया आता आपण. प्रथिने. बघा तिसरा जो अन्न घटक आहे आपला कोणता रे, प्रथिने. काय आहे, प्रथिने, प्रोटीन्स, ज्याला आपण प्रोटीन्स म्हणतो. शरीराचे बिल्डर्स. शरीराचे बिल्डर्स म्हणजे शरीर बांधण्याचं काम, बरोबर ना. शरीराला छान आकार देण्याचं, वाढण्याचं काम काय करतात रे, शरीर पिळदार बनवण्याचं काम काय करतात, हे प्रोटीन्स करत असतात. म्हणजेच प्रथिने करत असतात. काय करत असतात, प्रथिने करत असतात. लक्षात ठेवा, प्रथिने, त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोटीन्स म्हणत असतो. इथे शरीराचे बघा एक चित्र दिले छान, बघा किती पिळदार हा शरीर दिसते का तुम्हाला, हे दिसते ना. हा, हे असं पिळदार शरीर कशामुळे होतं, तर प्रथिनेमुळे, म्हणजेच प्रोटीन्स मुळे होते. मग हे प्रोटीन्स कुठे भेटतात, हे आपल्याला प्रथिने कुठे भेटतात, हे बघा इथं डाळी दिलेत, वेगवेगळी कडधान्य आहेत, त्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स भेटतात, प्रथिने भेटतात. इथे दिलेत बघा, राजमा आहे, सोयाबीन्स आहेत, अंड्याचा बल्क आहे, अंडे आहे, मांस आहे, हे सगळे काय आहेत रे, प्रथिनेचे स्त्रोत आहेत. बघा डाळी, कडधान्य, अंडी आणि मांस हे प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत. डाळी, अंडी आणि मांस हे काय आहे, प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत. आता प्रथिनांचा उपयोग काय बघा, वाढत्या वयातील मुलांसाठी शरीराची बांधणी, याचं कार्य कोण करतात, प्रथिने करत असतात. जी मुलं वाढते, तुमच्या वयोगटातील मुलं आहे, त्यांची वाढ होत आहे, वाढ होणं अजून बाकी आहे, त्यांच्या शरीराची वाढ होणं महत्वाचं आहे, तर त्यांना काय खावं लागेल, प्रथिने खावं लागतील. प्रोटीन्स असणारे अन्न पदार्थ खावे लागतील. दुकानातले आणून कृत्रिम प्रोटीन्स घेण्यापेक्षा आपण कडधान्य, डाळी, अंडी हे पदार्थ खाल्ले तर काय होईल, आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात प्रथिने आपल्याला भेटतील आणि आपली मग शरीराची योग्य प्रकारे वाढ होईल आणि शरीराची बांधणी होईल. शरीराची रोजची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारची बालदोस्तानं कामं करतो, आई वडील सुद्धा कामं करतात शेतातले वगैरे जाऊन, मग त्यांच्या शरीराची रोज झीज होत असते, बरोबर ना. ऊर्जा शरीरातली कमी, म्हणजे आपण शरीर काम करायला ऊर्जा वापरतो, ती ऊर्जा कमी होते किंवा शरीराची झीज होते काम केल्यामुळं. मग हे झीज भरून काढण्याचं कार्य काय करतात, प्रथिने आणि प्रोटीन्स करत असतात. आता प्रोटीन्स तुम्हाला समजले. अशा प्रकारे आपण आतापर्यंत महत्वाचे 3 अन्न घटक पाहिले, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. हे 3 अन्न घटक अतिशय महत्वाचे, तुम्ही लक्ष ठेवलं. आणि त्या 3 अन्न घटक कुठून भेटतात, त्यांचे स्त्रोत पण आपण पाहिले आणि त्यांचे उपयोग, त्या अन्न घटकामुळे आपल्याला काय फायदे आहेत हे सुद्धा आपण पाहिलं. याशिवाय आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आणि अतिशय आवश्यक असणारे एक घटक आहे, तो घटक आता आपण अभ्यासूया. चौथा घटक आहे जो शरीरासाठी बालदोस्तांना अतिशय आवश्यक आहे, तो म्हणजे जीवनसत्वे व खनिजे, ज्याला आपण विटामिन्स अँड मिनरल्स, ह्याला आपण सूक्ष्म रक्षक म्हणतो. काय म्हणतो, सूक्ष्म रस. याची शरीराला अत्यंत अल्प प्रमाणात गरज असते. मोठ्या प्रमाणात अशी गरज नसते विटामिनची आणि खनिजांची, अतिशय अल्प प्रमाणात गरज असते, पण त्यांचं कार्य खूप मोठं असतं बालदोस्तांनो. गरज छोटी पण काम मोठं, गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी, असं काम कोणाचं असतं, जीवनसत्वे आणि खनिजे यांचं असतं. या ठिकाणी बघा, आता जर आपण हे खनिज आणि जीवनसत्व योग्य प्रमाणात जर घेतली नाही तर आपले वेगवेगळे आजार होऊ शकतात. म्हणून त्यांचं काय आहे, हे अतिशय अल्प प्रमाणात गरज आहे, पण त्यांच्या अभावामुळे शरीराला गंभीर प्रकारे आजार होऊ शकतात. काय होऊ शकतात, गंभीर प्रकारे आजार
होतात. हे आजार होऊ नये म्हणून आपण जीवनसत्वे आणि खनिज आपल्या शरीरात घेतले पाहिजे. आता जीवनसत्व वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इंग्रजी ते जे इंग्रजी आपल्या अक्षरावरनं ओळखले जातात. बघा, जीवनसत्व ए बी सी डी ई के हे काय आहेत रे? जीवनसत्वाची नावं आहेत. जीवनसत्व ए कशात भेटतं? पालेभाज्यांमध्ये. जीवनसत्व बी कडधान्ये, बरोबर ना. त्यानंतर जीवनसत्व सी आवळा, लिंबू, संत्री यामध्ये जीवनसत्व सी भेटतं. विटॅमिन डी आपल्याला काय भेटते? डी सूर्यापासून भेटते, बरोबर ना. सूर्याच्या कोवळे किरण जर आपल्या शरीरावर पडली तर आपली त्वचाच विटॅमिन डी तयार करते, जीवनसत्व डी तयार करत असते. अशा प्रकारे विटॅमिन ई, विटॅमिन के हे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या अन्नघटकातून मिळत असतात आणि ते आवश्यक आहेत. मग आता आपण बघूया, जर विटॅमिन्स आपण आणि खनिजे जर घेतली नाही तर कोणते आजार होऊ शकतात, ते मोजके आजार आपण या ठिकाणी बघूया. जीवनसत्वाच्या अभावाचे परिणाम. परिणाम म्हणजेच काय होऊ शकतो जर आपण जीवनसत्व घेतले नाही तर. बघा, विटॅमिन ए किंवा जीवनसत्व, त्याला आपण अ सुद्धा म्हणू शकतो. जीवनसत्व अ किंवा विटॅमिन ए. जर विटॅमिन ए जर बालदुसर आपण व्यवस्थित घेतलं नाही तर हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणचं चित्र बघताय ना, हे चित्र बघा, काय आहे? डोळा आहे. जर विटॅमिन ए जर आपण व्यवस्थित घेतलं नाही तर तुमचे डोळे कामातून जाऊ शकतात, म्हणजे डोळ्याचे आजार होऊ शकतात. तर बघा, विटॅमिन ए च्या अभावामुळे किंवा विटॅमिन जीवनसत्व अ च्या अभावामुळे आपल्या रात आंधळेपणा काय होतो रे? रात आंधळेपणा म्हणजे संध्याकाळी दिसतच नाही, हा आजार होऊन जातो. मग तुम्हाला असं चाचपडत जावं लागेल, असं 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 करत संध्याकाळी दिसतच नाही. कशामुळं? विटॅमिन ए मुळे. मग हे विटॅमिन ए कुठून भेटतं? हिरव्या भाजीपाल्यातून भेटत असतं, बरोबर ना. पिकलेली फळे, हिरव्या पालेभाज्या यामध्ये विटॅमिन अ भेटतं, जीवनसत्व अ भेटतं. म्हणून तुम्ही ते खाल्लं पाहिजे का नाही? खायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला मग आंधळेपणा येणार नाही, रात आंधळेपणा होणार नाही. दुसरं आहे जीवनसत्व डी. बघा, डी जीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? दिसते का तुम्हाला इथं? हाड क्रॅक झालेलं, ठिसूळ तुकडे झालेले. काही मुलांचे असे हात पाय असे वाकडे होऊन बसतात. का रे? त्यांना विटॅमिन डी ची कमतरता असते. तुम्हाला जर वाटत असेल विटॅमिन डी ची, म्हणजे तुमचे हाड वाकडे होऊ नये, पाय वाकडे होऊ नये, तर तुम्हाला काय करावं लागेल? जिथं विटॅमिन डी भेटतं ते अन्न पदार्थ खाल्ले पाहिजे, बरोबर ना. विटॅमिन डी च्या अभावामुळे काय होतं? हाडे ठिसूळ होतात, हाडे कमकुवत होतात आणि ते ठिसूळ होऊन मोडू पण शकतात. आणि मुर्दूस हा नावाचा एक आजार आहे, गंभीर आहे, तो होऊ शकतो. मग हे होणार नाही यासाठी आपण कोवळ्या सूर्यप्रकाशात गेलं पाहिजे, विटॅमिन डी घेतलं पाहिजे. आणि या विटॅमिन ए साठी पालेभाज्या, पिकलेली फळं खाल्ली पाहिजेत, बरोबर. चला आता पुढे अभ्यासू आपण. खनिजे आणि लोहाची ताकद व कॅल्शियमचा पाया. खनिजे जे आहेत यामध्ये महत्वाचं खनिज जे आहे लोह आहे, लोखंड, फेरस, बरोबर ना. ह्या लोखंडाची आपल्या शरीराला अतिशय गरज आहे. बघा, आपलं जे रक्त जे आहे ना बाळांनो, O2 दिसते का तुम्हाला? हे O2 म्हणजे काय असते? ऑक्सिजन असतं. हे ऑक्सिजन शोषून घेण्याचं काम कोण करत असते रे? लोह करत असते. काय करत असते? लोह. जेव्हा आपण हवेतून श्वास घेतो तेव्हा हवेतले ऑक्सिजन आपण श्वासावाटे हवेतील आपण ऑक्सिजन काय करत असतो? शोषून घेत असतो. मग हे हवेतील घेतलेला ऑक्सिजन, फुफ्फुसाकडे गेलेला ऑक्सिजन आपल्या शरीरातील रक्त काय करत असतं? शोषून घेत असतं, आयर्न. आणि मग शरीरभर पसरण्याचं, ऑक्सिजन पसरण्याचं काम लोहामुळे शक्य होतं. म्हणून लोह आपल्या शरीरात असणं आवश्यक आहे. बघा, जर लोह नसेल तर काय होऊ शकतं? बघा, लोहाच्या अभावामुळे अॅनिमिया हा एक आजार आहे, गंभीर आजार आहे. लोहाच्या अभावामुळे आपल्याला अॅनिमिया सारखा आजार होऊ शकतो. त्याला आपण रक्तक्षय असं म्हणतो, रक्तटीबी, रक्तक्षय म्हणू शकतो. रक्तातून ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन सतत थकवा येतो. रक्तातून ऑक्सिजनचा पुरवठा सतत कमी होतो आणि आपल्याला थकवा येतो. मग ऑक्सिजनचा पुरवठा कशामुळे कमी होतो? जर शरीरात लोहाचं प्रमाण नसेल तर ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा कमी होतो. कारण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन घेतो का नाही हवेतला, ते शोषून घेण्याचं काम कोण करते? लोह करत असते. तेच जर शरीरात नसेल, लोह खनिज नसेल, तर आपल्याला अॅनिमिया, रक्तक्षय सारखा आजार गंभीर होऊ शकतो. म्हणून लोह ज्या पदार्थामध्ये आहे, समजा पालक आहे, गूळ आहे किंवा लोहाचे स्त्रोत असणारे पदार्थ आहेत, ते तुम्ही खाल्ले पाहिजे, तरच तुम्ही अशा गंभीर आजाराला बळी पडणार नाहीत. दुसरं आहे बालदुस्तानो, कॅल्शियम आहे. काय आहे? कॅल्शियम. काय? कॅल्शियम हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आपले दात जर स्वच्छ आणि चांगले, मजबूत, निरोगी राहायचे असतील तर तुम्हाला कॅल्शियमची अतिशय आवश्यकता आहे. अगदी बघा, इथे दात दाखवले का? हा दात आणि हे हाड आहेत. म्हणजे दात आणि हाडे मजबूत, सुरक्षित राहावे वाटत असतील तर तुम्ही कॅल्शियम असणारे पदार्थ खाली पाहिजे. हाडे आणि दात यांचे मजबूत करण्यासाठी आपल्याला कॅल्शियम
आवश्यक आहे. मग हे कॅल्शियम स्त्रोत असणारे आपण अनेक पदार्थ खाली पाहिजे. आता हे संतुलित आहार बघूया. यानंतर महत्वाची कन्सेप्ट काय बालदोस्तांनो, संतुलित आहार, द बॅलन्स्ड डाएट. संतुलित आहार म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. इथे एक ताट दिसते का बालदोस्तांनो, या ताटात किती पदार्थ आहेत रे, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. डाळी आहे, तूप आहे, पालेभाज्या आहेत, पनीर आहे, बरोबर ना, सलाड आहे, भाजीपाले आहेत, भात आहे, पोळी आहे, लोणचं आहे, हे सगळे पदार्थ आहेत. बघा इथं दाखवलं तुम्हाला हे कर्बोदके आहेत, ऊर्जा दिसते ना, हे कर्बोदकेतून भेटते. इथं बघा स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिने, विटामिन्स, हे सगळे पदार्थ या जेवणातून भेटतात. कोणकोणते, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे या जेवणातून जर भेटत असतील तर हे आहार कसा असतो बालदोस्तांनो, संतुलित आहार असतो. कसा असतो, संतुलित, बॅलन्स डाएट असतं. हे सगळं संतुलित आहार आहेत. म्हणजे काय म्हणता येईल बघा, तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्या अन्न पदार्थातून आपल्या शरीराला सर्व प्रकारचे पोषक आवश्यक असणारे अन्न घटक भेटत असतील तर त्याला काय म्हणायचं, संतुलित आहार. मग पोषक आणि आवश्यक अन्न घटक कोणते, तर जो आहार घेतल्यानंतर, जे अन्न पदार्थ घेतल्यानंतर आपल्या शरीराला त्या अन्नामधून, त्या आहारामधून कर्बोदके, पिष्टमय पदार्थ, जे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, शर्करा, त्याचबरोबर खनिजे, जीवनसत्वे, हे सगळे जर पोषक घटक भेटत असतील त्या अन्नातून, त्या आहारातून, तर त्या आहाराला आपण म्हणायचं पोषक आहार. त्याला चौरस आहार सुद्धा म्हणतात, बरोबर ना, चौरस आहार सुद्धा म्हणतात, त्यालाच बॅलन्स डाएट सुद्धा म्हणतात. या सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असला पाहिजे तरच त्याला म्हणतो आपण संतुलित आहार म्हणतो. सर्व सुपर हिरोज एकाच ताटात. सुपर हिरोज म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक एकाच ताटात आहेत, बरोबर ना. म्हणून तुम्ही पण आतापासून अशी थाळी भरून जेवण घ्यायचं, लक्ष द्या. चला पुढे बघूया आपण आता. विविधता हीच खरी ताकद. विविधता हीच खरी ताकद. बघा, एकाच पदार्थातून अनेक घटक मिळू शकतात. उदाहरणार्थ शेंगदाणा चिक्की दिसते इथं बघा, यामधून ऊर्जा भेटते, गुळ आहे तर लोह पण भेटते, प्रथिने भेटत आहेत, हे बघा प्रथिनेच्या विटा आहेत त्या ठिकाणी, शेंगदाणे आहेत, शेंगदाण्यामधून आपल्या स्निग्ध पदार्थ सुद्धा भेटू शकतात. एकाच अन्न घटकातून वेगवेगळे पदार्थ भेटू शकतात. परंतु एकच अन्न घटक भेटत जरी असते तरी आपल्या इतर अन्न पदार्थ खाणं गरजेचं आहे. एकाच अन्न घटकातून जरी सर्व भेटत असले तरी सुद्धा आहारात विविधता असणे आवश्यक आहे. आहारात विविधता असणे आवश्यक आहे. का होईल, त्यामुळं कुपोषण होणार नाही. कुपोषण बघा राक्षस कसा दिसतोय, कुपोषण म्हणजे काय, शरीराला आवश्यक प्रमाणात असणारे जर अन्न घटक भेटले नाही आपल्याला तर आपली वाढ खुंटते, पोट असं येतं, शरीर तब्येत बारीक होते, बरोबर ना, चक्कर येते, वेगवेगळे आजार पडतात, वजन कमी होतं. हे सगळं म्हणजे काय आहे, कुपोषण आहे. तुम्ही असे आहेत का, असे असतील तर अगोदर असा आहार खा, म्हणजे तुम्ही असे होणार नाहीत. बघा, आहारात विविधता असणे म्हणजेच काय रे, कुपोषणाला आपण दूर ठेवणे. आहारात जर विविधता असेल, वेगळे पोषक असेल तर आपलं कुपोषण होणार नाही. त्यासाठी आपण आहार विविधता पूर्ण पोषक घटकाचा समतोल आहार घेतला पाहिजे. कुपोषण समजलं तुम्हाला, अन्न घटक जे पोषक घटक आहे ते जर भेटले नाही, अन्न घटकांच्या पोषक तत्वांच्या अभावामुळे जी शरीराचा कमकुवतपणा असतो त्याला आपण कुपोषण म्हणतो. म्हणून हे कुपोषण आपण टाळलं पाहिजे. तर बालदोस्तांनो, आज आपण अन्न घटक आणि अन्न पदार्थात असणारे अतिशय महत्वाचे पोषक घटक पाहिले, त्यांचे स्त्रोत पाहिले, त्यांचे फायदे पाहिले. हे सगळे घटक तुम्ही एकत्र पुन्हा नीट ऐका, बरोबर ना. आणि काही जर सुचवायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुचवू शकता. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण नवोदयसाठी आवश्यक असणारा जो परिसर अभ्यासाचा घटक आहे तर अगदी सहज, साध्या, सोप्या पद्धतीने शिकवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला येणाऱ्या नवोदय परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. चला बाय. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आवडलं तर कमेंट मध्ये सांगा की सर मला तुमचं शिकवणं आवडलं. धन्यवाद. बाय.